तर बघा मी तुम्हाला माझी ब्लाऊजची जर्नी तुमच्याबरोबर शेअर करत होती. तर त्यानंतर काय झालं माहिती का, ते 32चा 34चा 36चा 40चं माप मला तेव्हा लक्षात आलं बरं का. तर मग माझं काय माझ्या डोक्यात आलं काही प्रत्येक गोष्टीचं माप वेगवेगळं असतं ना, मग आपण प्रत्येकाचं माप वाढत बघू, 1-1 इंच वाढून बघू. तर मग मी काय करायची, थोडं माप असलं का 9ची घडी असायची ती 9.5 10ची करायची. परत त्याच्यानंतर थोडं माप असतं का परत 10ची 11ची घडी करायची. आणि त्याच्यानंतर मग कटोरी थोडीशी मोठी वाढवायची. मग ते जशी जशी पॅटर्न मी काढायची ना, तेव्हा तर काय यूट्यूबही नव्हतं बघायसाठी. पण मी काय करायची माहिती का, जेव्हा माझ्या अंदाजानेच आता कटोरीला जर थोडंसं वाढवलं तर ती बाई जाड आहे, मग तिला थोडी मोठी कटोरी लागेल, असं मी माझा अंदाज लावायचे. आणि त्याप्रमाणे मी हे ब्लाऊज सुरुवात केली कटिंग करायला. तर बघा मी जेव्हा त्या कोपऱ्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का, मी एक मशीन घेतलं होतं नवीन, तेव्हा मी कोपऱ्या शिवली होत्या. तर तेव्हा 1.5 रुपयाला काहीतरी कोपरी होती बघा. मला नवीन मशीन आणलं तेव्हा मला काही काम वगैरे नव्हतं, म्हणून आमच्या सासूबाईंनी इथं शेजारी एक माणूस कोपऱ्या शिवायला द्यायचा. ते म्हातारी लोक घालतात, ते बनियन म्हणतात त्याला, कोपरी म्हणायची गावाकडं. तर ते 1-1.5 रुपयाला होती ती कोपरी. तर ते काय होतं माहिती का, जेव्हा मी ते काम आणलं तर आमच्या सासूबाईंना खूप आनंद झाला होता. मग त्यांनी काय केलं, सगळं घरातलं काम आहे ना, त्या काय म्हटलं, तू कर तुझं काम, मशीनला सुरुवात कर, नवीन मशीन घेतली तर तू नवीन काहीतरी कर. तर म्हणून त्यांनी मला दिवसभर मी ते मशीनवरच काम करत बसली. तर मी तुम्हाला सांगते, सकाळी अक्षरशः पूर्ण स्वयंपाक धुणं भांडे सगळं आमच्या माईंनीच केलं. म्हणजे माई म्हणजे माझ्या सासूबाई. आणि पूर्ण काम दिवसभर मी त्या कोपऱ्या शिवत होती. तर जवळजवळ मी 8 ते 12 घंटे त्या कोपऱ्या शिवल्यानंतर मी त्या कोपऱ्या पूर्ण माझ्या तयार झाल्या. आणि तेव्हा मी त्या माणसाकडे गेल्यानंतर मी त्या कोपऱ्यांचं, आता माझं पहिलंच काम ना, नवीन मशीन घेतल्यानंतर माझं पहिलं काम होतं ते. तर मी जेव्हा त्या कोपरीवाल्याला त्या कोपऱ्या द्यायला गेली, तर त्यांनी त्याच्यात इकडं फॉल्ट काढ तिकडं फॉल्ट काढ, खूप फॉल्ट काढले त्यांनी. आणि त्याच्यातनं ते मला पूर्ण त्या उसवायला लावल्या. आणि परत त्यांनी मला त्या व्यवस्थित करायला लावलं, कुठं फॉल्ट झाला काय ते दुरुस्त करून द्या ताई म्हणे. तर मी पूर्ण त्या परत उसवल्या बरं का. त्याच्यामध्ये माझे 3 दिवस गेले. 3 दिवसामध्ये मी 27 रुपयाचं काम केलं होतं. मला अजूनही आठवतं, जेव्हा त्यांनी मला ते 27 रुपये दिले होते, त्याच्यामध्ये तेव्हा चितळीची पिशवी होती 26 रुपयाला. तर 3 दिवसामध्ये मी 27 रुपयाचं काम केलं होतं. तर मग मला ते काम काय माझं डोक्यात असं बसेनाच. म्हणजे कसं झालं माहिती का, 3 दिवसात जर आपण बाहेर कुठं कामाला गेलो असतं तर आपल्याला 100-150 रुपये असं रोज तर नक्की मिळाला असता. पण मग मी काय केलं, त्या कोपऱ्यांमध्ये माझे 27 रुपयासाठी मी 3 दिवस झटली होती. तर ते माझ्या डोक्यातच असं होतं की मी असं काहीही काम करणार नाही, तर त्याच्याने मला एवढं कमी इन्कम होईल, मला काहीतरी जास्त पाहिजे होतं. त्याच्यानंतर मग मी असा विचार केला की ब्लाऊजला पैसे वगैरे चांगले मिळतात, एवढं ब्लाऊज जर शिवलं तर. मग शेजारी आमच्या घरमालकीने खाली शिवत होत्या ब्लाऊज, त्यांनी सांगितलं होतं का ब्लाऊजला 150 रुपये शिलाई आहे आणि एका दिवसात एक ब्लाऊज होतं. तर ते 3 दिवसामध्ये जर 27 रुपये कमवण्यापेक्षा एका दिवसामध्ये जर आपल्याला जर बाहेर चांगल्या टेलर 150 घेत असेल तर आपण 100 रुपयामध्ये पण शिवून देऊ शकतो बा असं. तर मग माझ्या डोक्यात तेव्हापासून ब्लाऊज शिवायचं असं मी ठरवलं बरं का. तर मग मी तेव्हा सुरुवात केली माझ्या ब्लाऊजला. तर माझ्याकडे शिकण्यासाठी तेव्हा काय एवढं क्लासला वगैरे पैसे म्हटल्यावर मला नव्हतं आवडत असं बाहेर पैसे घालायचे क्लासला. आणि लग्नाच्या आधी मी 15 दिवस केलेला होता. काय एवढं क्लासमध्ये पण एवढं काही लक्ष वगैरे देऊन मनापासून शिकवत नाही. माझी ब्लाऊजची जर्नी स्टार्ट केली. मग मी काय केलं, जाड बारीक आणि थोडीशी जास्त म्हणजे कसं आहे, 32 34 36 40 अशा साईजच्या ज्या बायका मला वाटायच्या, ह्या बाईपेक्षा ही बाई थोडी जाड आहे, तर मग मी तशाच प्रत्येकाचे एक ब्लाऊज मागून घेतलं आणि ते पूर्ण उसवलं. आणि उसवून त्याची मी पॅटर्न तयार करून ठेवली बरं का. आता मग मी काय करायची, त्याचं 32 माप जर असलं, मला 32चं ब्लाऊज आलं तर ते 32चं माप मी काढायची आणि त्याप्रमाणे मी ते कटिंग करून त्या बाईचं ब्लाऊज ते टिच करायची. तर मग मी जेव्हा ते टिच करण्याची पद्धत, कसं जोडायचं काय जोडायचं, मला सुरुवातीला पायपिंग अजिबात जमत नव्हती. पूर्ण ब्लाऊज शिवायची पण पायपिंग जमत नव्हती. पण काय होतं माहिती आहे का, जेव्हा मी नवीन शिवायला लागली ना, तर एखादं गिऱ्हाईक खूप चांगलं असतं बरं का, त्याला नाही बी बसत तरी ते ॲडजस्ट करून घेतं. पण ते काय होतं, जी शाबासकी द्यायची ना, ते पहिल्यांदा शिवलं पण चांगलं शिवलं, त्याच्यात खूप माणसाला काहीतरी करण्याची परत आपल्याला इच्छा बाळगते जास्त, याच्यापेक्षा आपण चांगलं करू शकतो. त्याच्यातच मी शिकत गेली. आणि मग त्यानंतर मग मला ती सवय होऊन गेली. पहिलं बिघडलं, दुसरं बिघडलं नव्हते बसायचे ब्लाऊज, पण थोडं कुठं ढिल्लं व्हायचं किंवा बाही थोडी कमी जास्त होऊन जायची. तर मी काय करायची, जिथं माझी चुका व्हायच्या आणि त्या दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करायची. त्याच्याप्रमाणे मग मी माझ्या ब्लाऊजमध्ये उतरली. आणि जवळजवळ माझे किती 6 महिने 1 वर्ष गेलं असेल. थोडं प्रॉब्लेम यायचे मला ब्लाऊजला. पण त्यानंतर मग मी जशी ब्लाऊज शिवायला लागली ना, तर मला असं जाणवलं का माझ्या ब्लाऊजची कुठंच कंप्लेंट येत नाही. त्याच्यामुळे माझा उत्साह जास्त वाढला. आणि वाढल्यानंतर मग मी ब्लाऊजकडं इतकं लक्ष द्यायला सुरुवात केली ना,
एकतर गोल चौकोनी तर गळा यायला लागला, पण डिझाईनला तेव्हा पुण्यात आलं तर कसं होतं, नवीन मुलींचे लग्न झालेले असतात ना, तर मध्यम म्हातारे लोक किंवा मध्यम बायका चौकोनी गोल गळा घालून घेतात. पण जे नवीन मुली असतात आपल्यासारख्या लग्न झालेल्या, त्यांना डिझाईनचे ब्लाऊज आवडतात, नॉट लावायची, गळ्याला लेस लावायची. तेव्हा लेस प्रकार नव्हता, फक्त पायपिंग राहायची. पण ते आत्ता नवीन जसं जसं ब्लाऊजमध्ये निघत असतं तेव्हा आपल्याला कळतं का काय. तेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज नसते कटोरीच होते. मग मी एकदा परत ब्लाऊज शिवताना माझ्याकडनं एक सय्यदनगरचं गिऱ्हाईक आलं होतं. तेव्हा त्यांनी मला काय केलं, लग्नाचे म्हणजे त्या मुलीचं लग्न होतं, ते मुस्लिम होते आणि त्यांनी अशा ते खडेवरच्या साड्या आणल्या होत्या. खूप वर्क होतं त्या साडीला आणि त्यांनी त्या नवरीच्या साड्यांना त्यांचं एक ब्लाऊज मी स्टिच करून दिलं होतं. त्यांना खूप आवडलं म्हणून ते आले होते माझ्याकडं. तर ते नवरीचं जे ब्लाऊज होतं का त्याला पूर्ण वर्क होतं आणि माझं ते फर्स्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज होतं. ते ब्लाऊज जेव्हा ते टाकलं ना संध्याकाळचं, तेव्हा मी विचार केला, अरे हे ब्लाऊज मी तर घेतलं आहे, मला जमेल का नाही, जमेल का नाही. ते प्रिन्सेस कट होतं. मग मी तेव्हा यूट्यूब होतं बरं का आपलं मोबाईलला, मी व्हिडिओ बघायची प्रिन्सेस कटची कटिंग कशी करायची काय वगैरे. मग मी तशी माझी सुरुवात केली आणि त्याच्यात मी प्रिन्सेस कटची कटिंग सुरुवातीला बघितली आणि त्याप्रमाणे ते ब्लाऊज मी काय म्हटलं, इतकं महाग होतं ना, तर मला वाटलं ते चुकलं तर भरून द्यावं लागेल का काय. मी हा काहीच विचार केला नाही. मी फक्त डोक्यात एवढंच ठेवलं की नाही, मला हे जमणार आणि मी हे जमवणारच हे ब्लाऊज.